ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित हेक्टरी 50,000 शेतकऱ्यांना मदत द्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने दिलं निवेदन। संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक ठिकाणी ढगफुटी झाली, यामुळे सरकारला पंचनामा करण्याची देखील गरज नाही। शेतकरी बांधवांना हेक्टरी 50,000 सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार कीर्ती पाटील यांना निवेदन दिलं। यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे म्हणाले, हे सरकार फसवाय, गाजर दाखवण्याचं काम करतं। पंजाब सारख्या छोट्या राज्याने देखील हेक्टरी 50,000ची मदत केली, परंतु महाराष्ट्र सर्वात सधन राज्य असूनही शेतकरी बांधवांना सहकार्य करण्याची सरकारची भूमिका नाही, असा घणाघात त्यांनी केला। शिवभक्त चंद्रकांत जाधव घोणकीकर म्हणाले, निवडणुकीच्या जाहीरनाम्यापुरतं सरसकट कर्जमाफीची घोषणा केली जाते, मात्र अद्याप ती पूर्ण केली नाही। फडणवीस सरकार हे फक्त गाजर दाखवण्याचं काम करतं, यामुळे ड्रेसला काळ्या पट्ट्या बांधून सरकारचा निषेध नोंदवत आम्ही काळी दिवाळी साजरी करत आहोत, असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, विशाल जाधव, राजगोंडा पाटील, दत्तात्रय कदमसर, दिनेश कांबळे, संदीप मोरे, नितीन चव्हाण, प्रशांत कदम, सुनील पोळ, तेजप्रताप सिंह माने, संजय कोळी, पोपट पुजारी, चंद्रकांत जाधव घोणकीकर आदी उपस्थित होते।